प्रथम माझे पूजनीय माझे प्रथम गुरु ज्यांच्यामुळे मी आज उभा आहे असे माझी पिता त्यांना मला थोडा तसेच प्रतिमेच्या रूपात आबा क्रांतीसूर्य बिरसामुंडा यांना नमन. आजचा हा जो कार्यक्रम आहे सर्वांनाच माहीत आहे की वयोमानानुसार त्यांचा सेवा मुक्त आपल्या शासनाद्वारे केली जाते. आज आपण सर्वजण मला या निरोप समारंभात सहभागी झाला. आजचा दिवस माझ्यासाठी भावकी आहे, पण कारण जे तुमच्यामध्ये मी आजपर्यंत वावरला तो केवळ सहवास मला भेटणार नाही. असो आजच्या कार्यक्रमाची सगळ्यात आपल्या शाळेचे शाळेचे मुख्याध्यापक माननीय भूषणराव सर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित तेरे फोटो सब डिलीट करूंगा मेरे वडील इसको बिरयानी देने सर त्याचप्रमाणे आमचे मामाजी जन्मबिंदू माझे मुख्याध्यापक राहिले आणि त्यांची इच्छा होती की भाजे जब हुआ मुझको बता दो मैं आऊंगा. असे माझे बाबाजी त्यांची पत्नी तसेच माझे सहपाठी असलेले आपल्या शाळेतून निवृत्त झालेले केवी पत्नी सर, आपल्या देशमुख सर, माझे सोबत मला खंडा जोडून जुनी अधीक्षक असताना मला सहकार्य केले आणि मुख्याध्यापक होते असे आमचे समर्थक सर, माझे भाऊजी याचे डोंगरी, त्याचप्रमाणे माझे सुवर्ण आलेले हिराई साहेब बखरियाजी, माझे जावाई मोठी जावाई भाजी सोळावणे, मजली जावाई टिप्पणजी डोबे, लहान जावाई शेखजी मला माझ्याकडे माझ्या तिन्ही आत्या आलेल्या आहेत. माझ्या तिन्ही आत्या आहेत, मोठी आत्या आहेत, दोन आत्या आलेल्या आहेत टीम मधून. माझी मोठी आत्या आहे मीराताई बघितलं आणि लहान आत्या आहे रावणताबाई शेतीकर, ते काळजी म्हणून आलेले आहेत. माझ्या पूर्ण परिवार, माझे नातू उपरे, माझा लहान भाऊ आनंद अजून मंचावर उपस्थित असलेले बरंच कुलेमाया, त्याचप्रमाणे समोर माझे सगळे पाहुणी मंडळी, तसेच माझे लाडके विद्यार्थी. आज आजचा जो कार्यक्रम आहे, आपण असे कार्यक्रम या अगोदर पाहिलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप केल्याने नातेवाईक सुटत नाही, नुसता
निरोप दिल्याने नातेवाईक सुटत नाही. तर आजचा कार्यक्रम हा माझा निरोपाचाही असेल, पण माझ्या मनामध्ये या शाळेविषयी, या शाळेच्या विद्यार्थ्यांविषयी जे माझ्या मनामध्ये आस्था बसली आहे ती माझ्या शेवटपर्यंत राहणार. आणि मी या शाळेसाठी आपल्यावर काही समस्या आली आणि या शाळेसाठी मलाही समजून आलं किंवा पाचारण केलं तर मी अशा रात्री धावून येईल, कारण ही शाळा माझी आहे आणि मी गरीब म्हणून घेऊन गेलो तर माझीच राहील आणि या भावनेने मी इथं राहणार आहे. या आपण सर्वांच्या आठवणी, आपण सर्वांच्या गोड आठवणी व सरावाची जी दररोजची हे सगळ्यांनी जे काही थोड्या केले किंवा चांगले राहिले काही राहिले, ह्या आठवणी मला खूप सोचत राहतील. कारण सवय अशी झाली, सकाळी झोपून आपण शाळेमध्ये येतो, शाळेमध्ये आल्यावर विद्यार्थी दिसतो, आपण खुश होतो, आपल्याला आपले विद्यार्थी दिसतात, येताना जाताना वसतिगृहामध्ये खूप आनंद वाटतो. आता इथून मला सहवास कमी मिळेल, रोज सवय पडली आहे मला विद्यार्थ्यांनी भेटण्याची, बोलण्याची किंवा विद्यार्थ्यांना पाहण्याची, तर तू मला सहवास कमी मिळेल. माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले आई वडील जे पाठवतात, शाळेमध्ये पाठवतात, त्याच्यासाठी हे तुम्हाला माहिती आहे शिक्षणासाठी पाठवले जाते. शासन आपल्याला सर्व काही देते, शासनाकडून सर्व काही मिळते, परंतु तो आपण फायदा घेत नाही. आपण फायदा घेतला पाहिजे. मी याच्या अगोदर कित्येक वेळा तुम्हाला सांगितलं आहे, बोलला आहे, याच्या अगोदर सांगितलं आहे, तुम्हाला काही काम नाही, फक्त अभ्यास, खेळ, अभ्यास. खेळामध्येही अभ्यास आहे तुम्हाला, खेळाची वेळ आहे, खेळाई, अभ्यासाची वेळ आहे, अभ्यासाला जास्त महत्व. आपण तिथंच चुकतो, कारण लोकांच्या भावना आपल्याकडे अशा टिकल्या आहेत, 72 पासून शाळा सुरू आहे, किती आहे झाली, किती काय झालं. शिक्षक शिकवतो की नाही सर्व, पण शिकवल्यावर आता 40 मुलं राहतात, 40 मुलांना शिकवलं जाते, 5 तर काही कमी जास्त असतात, परंतु 35 हिंमत हारू नये आणि जे 5 असतील त्यांनीही हिंमत जास्त करावी की मलाही त्यांच्या पूर्ण प्रवाहामध्ये जायचं आहे, मलाही वाढायचं आहे, त्यांनीही मेहनत करून अभ्यास करावा. वाईट संस्थेकडे जाऊ नका, प्रामाणिक राहा, आदराने वागा, वडीलधाऱ्या मंडळीचे आदर करा आणि हिंसाचाराकडे लागू नका. कारण आजचा काळ हा हिंसाचाराकडे जास्त जाणारा काळ आहे किंवा वाईट सवयीकडे जाणारा आहे. परंतु वाईट सवयीला त्याला तुमचा मोबाईल आहे, मोबाईलचाही आहे, मोबाईलचा छंद तुम्ही पाहता. आम्ही किती जणांकडून मोबाईल बघतो, जप्त करतो. मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे, दुष्परिणामी आपण पाहिलेला आहे. मोबाईलच्या मागे झाले तुम्ही युट्यूब वगैरे पाहता, मोबाईलमुळे काही वेळ लोक होऊन गेले. मोबाईलचे छंद कमी करा, वेळेत फक्त त्याला वापरा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तिथं सॉल्व्ह करायचं आहे तेव्हा किंवा आपल्या गुरुजनाला विचारा, परंतु नुसतं मोबाईल विसरू नका, मोबाईल त्याच्यामध्ये राहू नका. राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी एक भूमी म्हटली आहे, गावची भूमता अवदशाही, गावची भूमता अवदशाही. गाव हा देशाचा नकाशा आहे. तसेच ही जी आपली शाळा आहे हे विद्येचे मंदिर आहे. म्हणजे गावावरून देशाची जशी परीक्षा होते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा जो आदर्श असतो त्या आदर्शपणामुळे आपल्या शाळेची परीक्षा होते. आणि मित्रांनो, मी हे सांगतो तुम्हाला, येथून पुढे शिकणार आहात,
पुढे तुम्ही राहाल. आपलं व्यक्तिमत्व हा आदर्श ठेवा. तुम्ही आदर्श झाल्यावर तुमच्या पाठोपाठ शाळाही आदर्श होईल, शिक्षकही आदर्श होतील, कारण ते तुमच्यावर अवलंबून असते. शिकवतात पण आपण लक्षात ठेवत नाही. आधी आपल्याला मोटिवेशनसाठी कितीतरी भक्ती आपण बोलवलं आहे इथं. याच्यासाठी त्यांना बोलवले जाते की तुमच्या मनामध्ये काहीतरी भावना जागृत केली पाहिजे. आणि मागच्या वेळेस माझी मुलगी आली होती, तिने सांगितलं स्वप्न बघा. सांगितलं की नाही? काय सांगितलंय? स्वप्न बघा, परंतु असं स्वप्न बघा की तो साकार झालं पाहिजे. झोपून स्वप्न बघू नका, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा. आपले डोळे उघडे तुम्ही स्वप्न बघा. स्वप्न बघायचं म्हणजे कसा, आता कोणी म्हणजे स्वप्नामध्ये भूत दिसत नाही, तो नाही. स्वप्न बघा असा की मला काय बनायचं आहे, उद्देश चालू ठेवा आणि त्याप्रमाणे स्वप्न बघा, त्याचप्रमाणे अभ्यास करा. तेव्हा सार्थक होईल. आपले आई वडील आपल्याला पाठवलेला आहे, तो तुम्हाला आई वडिलांचा अभिमान तुम्हाला वाटलं पाहिजे. आणि एवढं वाटलं पाहिजे की आमच्या आई वडिलांनी पाठवलं, मी माझ्या आई वडिलांचा मान झुकू देणार नाही. त्यांचा मान उंचावून सांगेल, माझ्या शाळेचा मान उंचावून सांगावे, माझ्या सरांचा मान उंचावेल, असं मी कृत्य करीन. ही भावना आपल्यामध्ये जपली पाहिजे. कसं बोलू, काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस तुमच्यासोबत निघून गेले कळेच नाही मला. शाळामध्ये मनापासून जपणारे विद्यार्थी, शाळामध्ये मनापासून जपणारे विद्यार्थी कर्मचारी असते. आज सोडून जाताना कळलंय मला, आज सोडून जाताना कळलंय मला. आज येथून जाताना उदास उदास वाटतंय, पुढील जीवन कसं असेल काहून मला गाठतंय. माझे विद्यार्थी त्या कुजबूज हवासा होता, उद्यापासून आता मला शाळा नाही, वेळ नाही, आवाज नाही, ओळखले नाही. हे सगळे आठवून दुःख होतंय मला. कसा दिवस निघून गेले कळलंच नाही मला. फक्त मी एवढा बोलायला विचारतो की आपण एक कागदपणा ठेवा आणि आपल्या शाळेचं नाव, आपल्या शिक्षकाचं नाव, वडिलांचं नाव होईल असंच कृत्य करा. आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच माझे सगळे कर्मचारी जे माझे सहपाठी होते, नाव घेतलेलं नाही आहे, पण सगळ्यांचा मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. जय